हाय, बासमती तांदूळ आवडतात ना? आणि मग ते आपण रोज जर जेवणात जर काही आपल्याला बासमती तांदळाचा भात मिळाला तर किती मस्त ना. तर तो जर हवा असेल तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि संपूर्ण माहिती घ्या. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. तर आज आपण बघणार आहोत ते अन्नपूर्णा या झाडाविषयीची माहिती घेणार आहोत. आणि ती माहिती पूर्णपणे घेतली तर तुम्हाला त्याचा वापर कसा करायचा किंवा ते झाड लावताना कोणती काळजी घ्यायची हे तुम्हाला समजेल. या झाडाचे सॉइल मिक्सचर सुद्धा वेगळं ह्याला लागणार आहे. आणि याचा वापर आता अन्नपूर्णा या नावावरूनच तुम्हाला समजलं असेल की ते जेवणामध्ये वापरणारं प्लांट आहे किंवा झाड आहे. त्याचा पानांचा वापर आपण करतो जेवणामध्ये. तुम्ही जर काय तुमचे साधे तांदूळ असतील, म्हणजे जरी तुम्ही 20 रुपयाच्या तांदळाचा भात जरी करत असाल आणि जर या झाडाची तुम्ही पानं जर काय भातामध्ये टाकली तर खरोखर आणि 100% त्याला असा वास येतो की तुम्ही बासमती तांदळाचाच भात केलेला आहे. आणि याची टेस्ट सुद्धा लागते, कारण मी तो खाल्लेला आहे भात. आणि म्हणूनच मी आमच्या कॉलेजमधल्याच पेडणेकर काकी आहेत, तर त्यांच्याकडून मी हे झाड घेतलेलं आहे. आणि त्यांच्याकडे ते होतं आणि मी त्यांच्याकडचा भात जेवलेली आहे आणि म्हणून मला तो त्यांच्याकडून मी हे मागून घेतलेलं आहे. तर आमच्या कॉलेजवरच्या पेडणेकर काकीने हे मला झाड दिलेलं आहे आणि आता हे आपण लावणार आहोत. तर या झाडाविषयीची माहिती म्हणजे याचं आता तुम्ही बघत असाल की पानं ही स्पायडर प्लांट सारखी दिसतात, पण स्पायडर प्लांटला 2 कलर असतात आणि हा पूर्णपणे ग्रीन कलर आहे असं. किंवा अरेका पानं सुद्धा असतात अशी पानं, पण ते वेगळं झाड आहे आणि हे वेगळं झाड आहे. तर ही अशा पानांचं झाड आहे. आता ह्याला ना एकाला एक असे खालून असे फुटून येतात, अनेक झाडं येतात. म्हणजे हे तुम्ही एक लावलं बघा, हे इथे बेबी प्लांट एक आहे, तर एक झाड लावलं तर त्याला पुन्हा खालून असे फुटून येतात. आणि हे झाड लावताना तर याचे आपल्याला सॉइल मिक्सचर घ्यायचं आहे. तर सॉइल मिक्सचरमध्ये बाकीच्या सगळ्या झाडांना मी तर असं सांगते की माती ही भुसभुशीत असली पाहिजे किंवा ती लगेच ड्राय झाली पाहिजे. पण या झाडांना मात्र तशी एकदम ड्राय माती नको आहे, कारण काय की याला थोडंसं मॉइश्चर आवडतं. या झाडाला पूर्ण ड्राय झालं तर याची पानं लगेच सुकतात. आणि म्हणून या झाडाचं सॉइल मिक्सचर घेत असताना आपल्याला पूर्ण ड्राय होईल माती अशी घ्यायची नाहीये, तर थोडीसं त्याच्यामध्ये ओलसरपणा टिकून राहायला पाहिजे. तर आज आपण असं वेगळं अद्भुत आणि उपयोगी झाड आपण लावणार आहोत. तर तुमच्यापैकी कोणाकोणाला अन्नपूर्णा या झाडाची माहिती आहे आणि कोणाकडे आहे तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा. जर तुम्हाला सुद्धा साध्या तांदळाचा बासमती करायचा असेल तर हे झाड अवश्य लावा. हे झाड कुठे मिळेल तर नर्सरीमध्ये तुम्ही तुमच्या जवळपासच्या नर्सरीमध्ये चौकशी करा. याला बासमती प्लांट किंवा अन्नपूर्णा असंच म्हटलं जातं. आणि पूर्ण भारतामध्ये हे मला वाटतं कुठेही मिळेल. हे कोणत्याही वातावरणामध्ये सहजपणे वाढतं. आणि हे जसं जसं वाढेल ना तसं हे लुक वाईज सुद्धा खूप छान दिसतं, म्हणून सुद्धा भरपूर लोक हे लावतात. आणि दुसरं म्हणजे मसाल्यासाठी हे औषधामध्ये सुद्धा वापरलं जातं, म्हणजे परफ्यूम ह्याच्यापासून बनवलं जातं. असे भरपूर याचे उपयोग आहेत. पण मी जे लावलेलं आहे ते राईसमध्ये टाकण्यासाठी लावलेलं आहे आणि मला ह्याचा स्मेल खूपच मस्त वाटला आणि म्हणून मी त्यांच्याकडून खास मागून घेतलेला आहे. तर तुम्ही मात्र नर्सरीमध्ये तुमच्या ओळखीच्याकडे कोणाकडे नाही मिळालं तर नर्सरीमध्ये मात्र अवश्य मिळेल. तर अशा ह्या झाडाची माहिती तुम्हाला कशी वाटली तर कमेंट बॉक्समध्ये मला अवश्य सांगा. आणि तुम्ही सुद्धा अन्नपूर्णा लावा आणि त्याचा स्वाद घ्या. हे केवड्याच्या प्लांटसारखं दिसतं, पण हे केवड्याचं प्लांट नाही आहे, तर याला बासमती प्लांट असंच म्हटलं जातं किंवा याचं बॉटनिकल नाव हे पेंडोनियम असं आहे. आणि आपण अन्नपूर्णा या नावाने ओळखलं जातं. आता इकडे म्हणजे कोकणात तरी याला दुर्मिळ म्हणता येणार नाही, हे सहज उपलब्ध होणारं आहे. पण इतर ठिकाणी ते म्हणजे मिळेल की नाही हे मला माहिती नाही आहे, पण आमच्या इकडे तरी सहजपणे उपलब्ध होतं हे प्लांट नर्सरीमध्ये किंवा असं कोणाकडे लावलेलं सुद्धा आपल्याला त्यांच्याकडून असं, कारण त्याला पप्स येतात खालून, त्यामुळे ते घेऊ शकतो आपण. तर तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या नर्सरीकडे चौकशी करू शकता.
अन्नपूर्णाचं प्लांट लावण्यासाठी इथे मी सॉईल मिक्सचर, गार्डन सॉईल, शेणखत घेतलेलं आहे आणि थोडंसं राईस हस्क घेतलेलं आहे. राईस हस्क अगदी कमी टाकायचं आहे, कारण या प्लांटला खूप वेल ड्रेन अशी माती नको आहे, तर थोडंसं मॉइश्चर याच्यामध्ये राहिलं पाहिजे, म्हणून मी जास्त राईस हस्क टाकलेलं नाही आहे. आणि असं हे मिक्सचर आपण कुंडीमध्ये भरून घ्यायचं आहे. हे आपण जे अन्नपूर्णाचं झाड आहे तर ते आपण याच्यामध्ये लावणार आहोत. आणि अन्नपूर्णा हे याला नावाप्रमाणेच हे जे अन्नाला पूर्णत्व आणणारं असं झाड आहे आणि म्हणूनच कदाचित त्याचं नाव हे अन्नपूर्णा दिलेलं असावं. बुशी होतं असं झाड. त्याच्यामध्ये वरून आपण माती टाकूया. ओलावा टिकून राहील. हे छोटं आहे बेबी प्लांट, ते मी आता इथे वरती लावते. असं लावून झाल्यानंतर आता आपण याला पाणी घालूयात. अन्नपूर्णाचं झाड आपलं लावून तयार आहे.